जय जयकार झाला असं होत नाही बरं का. काय असतं, गोपाल कृष्ण म्हटलं की समोर तुम्हाला म्हणायचं आहे महाराज की जय. पांडुरंग हरी म्हटलं की हरी विठ्ठल
म्हणायचं आहे. पंढरीनाथ म्हटलं की महाराज म्हणायचं आहे. राजाधिराज म्हटलं की प्रभू रामचंद्र महाराज की जय तुम्हाला म्हणायचं आहे. असं का? तर कारण या सात्विक शक्तींचा या पृथ्वीवर विजय हो. असात्विक आणि दुष्ट शक्तींचा कधीतरी विजय होतो का? नाही हो. कधीतरी तुम्ही ऐकलंय का की लंकाधिपती? नाही ऐकलं ना? नाही ऐकलं. दुष्ट शक्तींचा विनाशच होतो. कितीही तुम्ही उपोषण करा, कितीही तुम्ही आंदोलन करा, कितीही जाळपोळ करा, तरी सुद्धा त्यांचा कधीच या राक्षसी वृत्तीचा कधीही विजय होणार नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य नांदो, जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी इथे आहेत, तोपर्यंत वाईट शक्तींचा कधीच विजय होणार नाही. त्यामुळे आपल्याला ह्या लोकांचा विजय होवो हे म्हणायचं आहे. आणि काय असतं मंडळी की साथ जी आहे ही तुम्हा सर्वांची साथ आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनाच्या परंपरा आहेत, पठड्या आहेत आणि त्याच्यामध्ये नवविधा भक्तीमधील सर्वात श्रेष्ठ भक्ती जी आहे ना ती कीर्तन शक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे. त्याच्यामुळे स्वरब्रह्म, हे तालब्रह्म आणि मध्ये हे शब्दब्रह्म ही गादी जी आहे ही नारदांची गादी आहे. पुढे जाऊन संतांनी त्याच्यामध्ये तो प्रघात बदलला आणि वारकरी कीर्तनाचा पाया या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घातला गेला. परंतु नारदीय कीर्तनामध्ये वन मॅन शो असतो, वारकरी कीर्तनामध्ये खूप टाळकरी असतात मंडळी. आणि या सगळ्या टाळकऱ्यांची इतकी सुंदर साथ कीर्तनकाराला असते. त्याच्यामुळे तुमचा आवाज आला काय आणि नाही आला काय तो विचार नसतो. पण नारदीय कीर्तनामध्ये वन मॅन शो असतो. त्यामुळे जय जयकाराचा आवाज एवढा ठणकावून आला पाहिजे की तो कीर्तनकाराला साथ देणारा असतो. आणि मला एक सांगा, आतापर्यंत आपण आज तर इतकं छान मेवा खाल्ला, मेवा आहे ना. म्हणजे मला असं वाटायला लागलं एका आता कीर्तनाला खूप उशीर झाला आहे, दिवसभर मस्त पंचपक्वान्नाचं आपण जेवण केलेलं आहे आणि संध्याकाळी आपल्याला पिठलं भाकरी खायला भेटणार. परंतु असो, आज पिठलं भाकरी जरी तुम्हाला देता आली ना तरी चालेल. कारण आज पिठलं भाकरी हा सुद्धा मेनू कोणाचा आवडता आहे? आपल्या गजानन महाराजांचा आवडता आहे. त्याच्यामुळे विचार केला निरूपण थोडंसं शॉर्ट करू, परंतु आख्यान मात्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. कारण गजानन महाराजांचं आख्यान आहे, आपल्या सद्गुरूंचं आख्यान आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट करता येणार नाही. आणि म्हणून कीर्तनामध्ये सगळ्यांची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे. कारण योगिनां हृदये मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जिथे माझे भक्त गायन करतात तिथेच मी राहतो, असं भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. म्हणून तुम्हा श्रोत्यांची उपस्थिती, मनाची उपस्थिती फार आवश्यक आहे. एवढी उपस्थिती मला छान वाटते, पण मनाची उपस्थिती ठेवा. जय जयकार म्हटला तर त्याचा आवाज आलाच पाहिजे. आणि तुम्ही इतके दिवस झाले कीर्तन ऐकताय, दिवसभर आपण सुंदर एका अतिशय लहान जरी असला तरी मानाने खूप मोठे असलेले जे आपले प्रणवभाऊ आहेत यांचं सुंदर रामकथा आपण ऐकत आहे. मुलं विचारत नाही असं दिसत नाही. आपल्या कथाकार बुवांकडे पहा, त्यांनी सुद्धा 15-16 वर्षापूर्वी आपल्या आईला विचारलंच असेल. प्रत्येक आध्यात्मिक प्रश्न त्यांना पडला असेल आणि त्यांनी त्याची उत्तरं मिळवलीच असतील. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही. आणि असे जर तरुण आज जर असे कथा करण्यासाठी उभे राहिले तर आपल्या पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे विश्वगुरूचं ते निश्चित पूर्ण होणार की नाही? होणार ना, निश्चित झालंच पाहिजे. आणि म्हणून पुंडलिक वरदा जर आपल्याला घरी विचारलं की आई पुंडलिक वरदानंतर हरी विठ्ठल का ग म्हणायचं, मुस्काटात मारीन बघ, असं उत्तर देऊ नका. त्यांना सांगा की पुंडलिक वरदानंतर हरी विठ्ठल का म्हणायचं. कारण पुंडलिक हा कोणाचा भक्त होता? पुंडलिक कोणाचा भक्त होता? पांडुरंगाचा.
पुंडलिक हा पांडुरंगाचा भक्त होता. त्याला वर म्हणजे आशीर्वाद, दा म्हणजे देणारा, असं तुम्हाला कीर्तनकार विचारतात. पुंडलिक वरदा कोण? पुंडलिकाला आशीर्वाद देणारा कोण? कोण? हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव म्हटला की कळसाला नमस्कार झालाच पाहिजे. तुकाराम हा झालाच पाहिजे कळसाला नमस्कार. एकदा आता आपण पार्वती पते नंतर म्हटलं की काय म्हणतो? पार्वती पते म्हटल्यानंतर अजून जय पार्वती पते हर हर महादेव. एकदा आपल्या बुवांना एका माणसाने प्रश्न विचारला की बुवा, युद्धावर जाताना आपण पार्वती पते हर हर महादेव हा जय जयकार म्हणतो. हो म्हणे, म्हणावाच लागेल. हो म्हणाल तो, परंतु जेवताना सुद्धा तोच जय जयकार का म्हणावा? पंक्ती बसल्यानंतर म्हणतो ना, पंक्तीमध्ये सुद्धा आपण हाच जय जयकार म्हणतो. बुवा म्हणाले उत्तर सरळ आहे, कारण नियम दोन्हीकडे सारखे आहे, तत्व दोन्हीकडे सारखं आहे. जय जयकार झाला की समोरच्यावर तुटून पडायचं म्हणे, मग एकही शिल्लक ठेवायचं नाही. आहे की नाही दोन्हीकडे सारखं, पंक्तीमध्ये आणि युद्धामध्ये. म्हणून एकदा जय जयकाराचा आवाज ठणकावून येऊ द्या. पार्वती पते हर हर महादेव, पंढरीनाथ महाराज की जय. माझ्या समोर जे तुम्ही सगळे श्रोते बसले आहात, त्यांच्यामध्ये काही कीर्तनकार आहेत, कथाकार सुद्धा आहेत, कोणी गायक आहे. या सर्व तुम्ही श्रोते महेशाची या काय मानू आता न पुरे ही वाणी, काय मानू आता न पुरे ही वाणी. मस्तक
तुकाराम महाराज, इतकी मोठी व्यक्ती आणि किती नम्रता आहे. अहो, ज्ञानेश्वर माऊलींनी पाया बांधला आणि कळस तुकोबा झाले. ते तुकोबा म्हणतात, काय वानू आता न पुरेही वाणी. संतांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव केलाय. आता आज दिवसभर काल आपण संतांचं व्यक्तिमत्व ऐकलंय. अनुपमेय असं संतांचं व्यक्तिमत्व. त्याची थोरवी गाण्यासाठी तुकोबाराय म्हणतात न पुरेही वाणी. म्हणजे आपल्या पराभवाची कबुली त्यांनी आधीच देऊन दिलेली आहे की मी संतांच्या या थोरवीला शब्दांच्या मर्यादेमध्ये जखडून ठेवू शकत नाही सुचत मला, म्हणून मी आधीच मस्तक चरणी घालत असे. लोटांगण घातलेलं आहे की माझ्याकडून जे होईल ना देवा तेवढंच, मी त्यांना शब्दांच्या मर्यादेमध्ये जखडून ठेवणार नाही, म्हणून आधीच मस्तक चरणी घालीत असे. लोटांगण घातलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणतात थोरी व सांडिली आपुली परीसे. पहा, संतांना परीसाची उपमा द्यावी की नाही यासाठी तुकोबाराय म्हणतात थोरी व सांडिली आपुली परीसे, नेणे सिवो कैसे लोखंडासी. अरे, लोखंडाचं सोनं करणाऱ्या या परीसानं सुद्धा माघार घ्यावी. एवढं संतांचं व्यक्तिमत्व उदात्त आहे, एवढं व्यक्तिमत्व थोर आहे. तुकोबारायांना अभंग रचना करण्यासाठी कोणी उद्युक्त केलेलं आहे. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, स्वये पांडुरंगे ये मोनिया. सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलो नये. प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी तुका लावी. साक्षात पांडुरंग नामदेव महाराजांना घेऊन तुकोबारायांच्या स्वप्नात गेले बरं का. आणि पांडुरंगांनी सांगितलं, तुकोबा, नामदेवाची इच्छा आहे शतकोटी अभंग रचना करण्याची. कोणाकडून? तुमच्याकडून. तुकोबारायांनी तेव्हापासून अभंग रचण्याला सुरुवात केली आहे. श्रोते हो, तेव्हापासून अभंग रचण्याला सुरुवात केली आहे. असंच नामदेव महाराजांविषयी आपल्याला आज आपण खूप नामदेव महाराजांविषयी ऐकलं. एक छोटासा दृष्टांत देते की नामदेव महाराजां अतिशय परिस्थिती गरीब होती नामदेव महाराजांची. आणि त्यांच्या शेजारी एक भागवत नावाचा, तो सुद्धा अतिशय गरीबच होता. परंतु रुक्मिणी मातेच्या कृपेनं त्याला एक परीस परीस मिळाला, जो लोखंडाचं सोनं करतो. घरी आणला, संपूर्ण घराला परीस लावून दिला आणि सगळ्या लोखंडाचं सोनं केलं. थोडं थोडं रोज विकायचा, बाजारात जायचा आणि घरी मस्त पंचपक्वान्नाचं जेवण करायचं. सुखी झाला भागवत. नामदेव महाराज बिचारे ते त्यांच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेले, आणि राजाई आपले फाटक्या झोपडीला शिवण मारत असणारी ती राजाई. आणि इकडे भागवताची परिस्थिती सुधारलेली. एक दिवस त्या दोघी जणी चंद्रभागेवर भेटल्या आणि सांगू लागल्या. ती सांगू लागली भागवताची बायको की बघ बाई राजाई, मला असा परीस मिळाला आणि आता आमची परिस्थिती चांगली सुधारली आहे. बिचारी राजाई, कारण त्यांचं तोंड नेहमी आवाजलेलंच होतं. इतकी परिस्थिती गरिबीची होती. तिने इतक्या आशेने तिच्याकडे पाहिलं. आणि मैत्रिणी होत्या हो, त्याच्यामुळे मैत्रिणी मदत करतातच एकमेकींना. मैत्रीण ही खरंच खूप चांगली प्रेम करणारी आहे. कारण आम्ही लोक सुद्धा अनुभवतो. आज हो जो सोहळा, जो आपल्या सगळ्या नंदनवन वासियांसाठी जो सोहळा आहे, आमची मैत्रीण आहे ती. आम्ही मैत्रिणीसाठी इथे आलेलो आहोत. म्हणजे मैत्रीण इतकी काम करणारी असते. तर ह्या मैत्रिणीने सहज तिला मागितला, म्हणे अगं मला एक दिवसासाठी तुझा तो परीस देते का. आता मैत्रीण होती त्याच्यामुळे ती घे बाई, बघ बाई, पण
एका दिवसात मला तू वापस आणून दे बरं माझा परीस. ठीक आहे म्हणे. घरी आली. घरामध्ये सगळं जे काय टीन बीन होते, जे काय लोखंडाचं होतं, त्या सगळ्यांना तिने ते परीस लावला. थोडंसं लोखंड सोनं बाहेर जाऊन विकून आली. आणि मग त्या दिवशी राजाईच्या घरामध्ये काय घमघमाट सुटला. अन्न शिजलं, चांगला अन्नाचा सुगंध सुटला. छानपैकी ताटं रांगोळ्या काढल्या. कारण तिला इतकं छान वाटलं की आता महाराज घरी येतील, नामदेव महाराज, माझा नवरा घरी येईल आणि मला विचारेल, वा राजाई काय मस्त केलं तू. नेहमीप्रमाणे नामदेव महाराज घरी आले आणि पाहिलं काहीतरी त्यांना वेगळाच गंध येत होता. वेगळाच गंध येत होता. कारण ते धर्माचे अधिकारी हो, त्यांना काय ते सोनं नाणं, ते पंक्तीतला वास, उदबत्तीचा सुगंध काही नाही. त्याच्यामुळे आले आणि राजाईला वाटलं माझं कौतुक करतील म्हणून छान त्यांच्या पुढे उभी राहिली. आणि ते खुणेनेच विचारतात. ती म्हणते आधी 2 घास खाऊन घ्या, 2 घास खाऊन घ्या, त्याच्यानंतर सांगते. परंतु नामदेव महाराज होते ते, त्यांना कसं काय पोटात अन्न जाणार आहे. ते म्हणाले, राजाई मला पहिले सांग, ते सांगितल्याशिवाय माझ्या पोटामध्ये अन्न नाही उतरणार ग. झालं काय, बिचारीने सांगितलं आणि पदरामध्ये बांधलेला तो परीस महाराजांना दिला. महाराज त्या परीसाकडे बघतात आणि महाराज म्हणतात, अरे हाच तो मोहाचा क्षण टाळण्यासाठी जन्म जन्म साधना केली रे परमेश्वरा. काय ही तुझी परीक्षेची शैली. तुला असं म्हणायचं आहे का, तुला परीस हवा की परीसाचा निर्माता हवा, हे उत्तर हवं का माझ्याकडून. लगेच आत्ताच देतो म्हणून तो परीस घेतला आणि चंद्रभागेकडे निघाले आणि तो परीस चंद्रभागेमध्ये फेकून दिला. इकडे भागवताच्या बायकोला तिचा नवरा भागवत, माझा परीस आणून दे, माझा परीस आणून दे. चोर कसे असतात, बिना मेहनतीने मिळालेलं त्याच्यामुळे दुसऱ्यांवर डाफरणारे असतात. त्याच्यामुळे तिला मारायला लागला. ओढत 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 नामदेव महाराजांच्या घरी आणलं. दे माझा परीस, नामदेवा माझा परीस द्या. त्याला कळलं जेव्हा तो परीस त्या नदीमध्ये फेकून दिला तेव्हा तर त्यांनी इतका गोंधळ केला आणि तो गोंधळ ऐकायला आजूबाजूचे लोक झोपडीच्या भोवती जमा झाले. आपल्याला माहित आहे शेजारी भांडण चाललं असलं तर आपण अगदी कान देऊन ऐकत असतो काय चालू आहे. आणि इकडे लगेच कुसकुस करतो, ती त्याला तसं म्हणाली, ते त्याला तसे म्हणाले, बापरे 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 किती भांडण करून राहिले. हे सगळी अगदी सगळीकडे ही पद्धत आहे. आपल्याला आवडतं दुसऱ्याचं भांडण ऐकायला, आहे की नाही. तर झोपडीच्या भोवती इतके लोक गोळा झाले होते. झालं, ओरडून राहिला नामदेव महाराजांच्या अंगावर, ओरडून राहिला. परंतु धीर गंभीर शांत स्वर नामदेव महाराज ऐकून राहिले, शांत. कारण संत होते नव्हते, संतांचे अधिकारच वेगळे असतात. शांतपणे ऐकून राहिले. अरे तुला तुझा परीसच हवाय ना, चल. भागवताला धरलं आणि चंद्रभागेकडे नेलं. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये हात घातला आणि हे दगड काढले, घे म्हणे तुझा परीस. भागवत म्हणाला, नामदेवा माझी गंमत करतो का. काहीही बोलले नाही हो. पुन्हा हात केला. अरे एक दगड तर उचल. दगड उचलला, लोखंडाला लावला आणि काय श्रोते हो, त्या लोखंडाचं सोनं झालं. राजाधिराज प्रभू रामचंद्र की जय. सोनं झालं. पुन्हा त्यांनी दुसरा घेतला, पुन्हा त्याचं सोनं झालं. आणि त्या भागवतानं नामदेव महाराजांचे पाय घट्ट पकडले, घट्ट पकडले. नामदेवांचा अधिकार त्याला कळला, संतत्वाचं मर्म काय असतं त्याला कळलं. आणि म्हणून अरे जो हाताच्या स्पर्शानं जो दगडाचा परीस करतो त्याला काय दगडाची परीसाची उपमा द्यावी. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, थोरी व सांडिली आपुली परीसे नेणे सिवो कैसे लोखंडासी. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा काय सांगितलेलं आहे, हाच भावार्थ आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. म्हटलंय की नाही ज्ञानेश्वर, अनुपमेय संत कसे असतात. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन
ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. संत कसे आहेत? अनुपमेय आहे. काय उपमा द्यावी माऊलींनी? चंद्रमेय जे अलांछन, चंद्रासारखे आहे, परंतु चंद्रावर सुद्धा डाग आहे बरं का. मग ते कसे आहे? अलांछन, म्हणजे लांछन रहित, कलंक रहित आहे संत. शांत आहे चंद्रासारखे, पण चंद्रावर डाग आहे. संतांना डाग नाही कुठला. मार्तंड जे तापहीन, सूर्य कसा आहे? मार्तंड आहे, ताप देतो, परंतु संत कसे आहेत? तापहीन आहे. ते सर्वाही सदा सज्जन, ते सर्वांचे नेहमी सदा सर्वदा सज्जन सोयरे आहेत ते सर्वांचे. असे असतात श्रोते हो संत. संत हे जनतेच्या कल्याणासाठीच त्यांनी या पृथ्वी तलावर अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून संतांविषयी काय म्हटलेलं आहे? संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. असे असतात संत. तुकोबाराय म्हणतात, जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना, उद्धाराया आले दीनजना. ब्रह्मपदी त्यांचे वंदी पायवाणी, ब्रह्मपदी त्यांचे वंदी पायवाणी. उपनिषदामध्ये संतांना काय म्हटलं आहे? एकमेव द्वितीय ब्रह्म. संत हा शब्द कसा तयार झाला? अस नावाचा एक धातू आहे संस्कृत मधला, असणे आणि होणे. सन, त्याच्यापासून सन तयार झाला, सन पासून संत. आता संत हा शब्द मराठीमध्ये दोन्ही वचनामध्ये, मग एक वचन आणि बहुवचन, त्याच्यामध्ये आपण संतच म्हणतो. अनेक संत जमा होते तिथे झालेले, हे संत आहे, है ना. एक म्हटलं अनेक म्हटलं तरी याचा अर्थ काय? असणारा आणि होणारा. कारण दोन्हींची अवस्था ही परमात्म्याचीच आहे, परमात्म्याचीच अवस्था आहे. आणि म्हणून राजा भर्तृहरीने काय म्हटलं आहे? संत स्वयं परहिते विहिताभियोग. परहित आणि जगताचं कल्याण करण्यासाठीच संत हे भूमीवर अवतरलेले असतात. म्हणून संतांचा संग हा फार महत्त्वाचा आहे. संतांचा संग असणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला समर्थांनी म्हटलेलं आहे, संत संग धरी धन्य तो संसारी, बोलिले श्रीहरी भागवत. संत संगे ब्रह्मपद ओळखावे, विवेकी पावावे निरंजन. म्हणून संतांचा संग फार महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये इतर बाकीचा कोणीही आपल्याला सहवास नसला तरी चालेल, परंतु संतांचा संग हा फार महत्वाचा आहे.
देह कष्ट भीती पर उपकारे. संत हे परोपकारासाठीच या भूमीवर अवतरलेले आहेत. निसर्गातल्या अनेक गोष्टींसारखेच संत आहेत. परोपकाराय पुण्याय परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय सतां विभूतयः. संत हे परोपकारासाठी असतात. वृक्षांनी कधी म्हटलं का हो की माझे फळं मी खातो? नद्यांनी कधी म्हटलं का? नाही ना. म्हणून संत हे सताम विभूतयः, परोपकाराय सताम विभूतयः. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलं आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. असे असतात संत. संत हे परमात्मा स्वरूप असतात. भगवंताचं दुसरं रूप म्हणजे संत होय. एकदा गोस्वामी तुलसीदास आपल्या सर्व शिष्यांसह चित्रकूटावरून निघाले. प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि प्रभू रामचंद्र म्हणाले, तुलसी परखो जग में ग्वाल बाल पाल. तुलसी, जर तुला एखादा संत भेटला ना तर मला अवश्य सांग. आणि त्यावेळेस नेमके तुलसीदास काशीमधून जात होते आणि काशीमध्ये संत कबीरांचं वास्तव्य होतं. संत कबीर त्या दिवशी रात्री एक गोष्ट विसरूनच घरी आले. घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण गायींसाठी चारा काढला. संत कबीर हे गोमातेचे अतिशय निस्सीम भक्त होते. त्यामुळे त्यांनी मुलाला म्हटलं, कमालला, बेटा कमाल, कल घास का प्रबंध करना. मुलगा होता हो, कबीरांचा मुलगा होता तो. आजचे मुलं नाही ऐकणार. एवढ्या सकाळी उठू का मी बाबा, आणि एवढ्या सकाळी उठून मी नाही जात, ते तुम्ही कशाला मला सांगता, मला नका सांगू, दुसऱ्या कोणालाही सांगा. असा मुलगा नव्हता. आजची मुलं आहेत ही. परंतु कबीरांचा मुलगा होता, अध्यात्माचा फार मोठा अधिकारी होता. दुसऱ्या दिवशी सकाळी कमाल सकाळी 4 वाजताच उठला आणि निघाला. हातामध्ये विळा आणि एक मोठा दोर त्याने घेतला होता आणि काशीच्या आपला सकाळी उठून गावाच्या बाहेर आला. छानपैकी सकाळी गवत डोलत होतं आणि त्याच्यावर दवबिंदू पडले होते. खूप छान वाटत होतं, हिरवं हिरवंगार गवत पाहून अगदी मनाला आनंद होईल असं. परंतु त्याच्यावर पडलेले जे दवबिंदू होते, जे दवबिंदू पडलेले होते ना त्याच्यावर, ते पाहून कमालला अतिशय दुःख झालं. संत हृदयाचा अतिशय तो व्याकुळ झाला आणि हातातला तो दोर आणि तो विळा खाली पडून गेला हो. आणि त्या गवताला कवटाळून कमाल रडायला लागला. त्याच दरम्यान तुलसीदास आणि शिष्य गावाच्या बाहेर आले, काशीच्या बाहेर, आणि त्यांना ते दृश्य दिसलं की हा मुलगा त्या गवताला कवटाळून का रडतो आहे. गोस्वामीजी त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले, बेटा काय झालं, का रडतो आहे? तेव्हा कमाल म्हणाला, तात मोहे देखत रोवे घास, तात मोहे देखत रोवे घास, तात मोहे देखत रोवे घास. कैसे काटूं अब मैं इनको, कैसे काटूं अब मैं इनको,
तात मोहे देख करो रेखास तात मोहे देख करो रेखास. गोस्वामीजींनी ही कैफियत ऐकली आणि गोस्वामी आपल्या शिष्यांना म्हणाले, आणि सृष्टीशी तादात्म्य ज्या संतांचं झालं असेल ना, त्या संतांचं हृदय कसं असेल. आणि म्हणूनच हे संत जे आहेत, हे संत जगताच्या कल्याणासाठीच या पृथ्वी तलावर येतात. संत हेच भूमीवरी चालते बोलते परमेश्वर असे हे संत आहेत. आणि म्हणून या संतांचं वर्णन काय गावं, या संतांची थोरवी गाण्यासाठी माझ्याजवळ खरोखर शब्द कमी पडतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कायवानु आता न पुरेही काळी, कायवानु आता न पुरेही काळी, कायवानु आता न पुरेही काळी. राजाधिराज प्रभू रामचंद्र की जय. आज आपण ज्यांचा प्रगट दिनानिमित्त करणार आहोत कीर्तन, शेगावच्या गजानन महाराजांबद्दल, तर आख्यानामध्ये हे सांगते. तत्पूर्वी एक 5 मिनिटं विश्रांती घेते.
अजन्मा येतो हा श्रीहरी अजन्मा येतो हा श्रीहरी गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते राजाधिराज योगिराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. महाराज इथे आलेले आहेत, त्यांची माफी मागून मी आता आख्यानाला सुरुवात करते. नगराला पावन करण्याचे, कोणत्याही प्रांताला वैभवाच्या उच्च शिखरावर नेऊन ठेवण्याचे आणि कोणत्याही देशाला जगाच्या नकाशात सर्वाधिक श्रेष्ठ अशा पदावर पोहोचवण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते संतांच्या पदस्पर्शामध्ये आहे. श्रोते, म्हणून म्हटलेलं आहे संत हेच भूमीवरे वर चालते बोलते परमेश्वर. आणि हा इतिहास आहे, इतिहासाची ही साक्ष आहे. आणि म्हणूनच परमात्म्याला या भूमीमध्ये वारंवार जन्म घ्यावा लागतो, वारंवार त्याला प्रगट व्हावं लागतं, आहे की नाही. आणि हा कशासाठी येतो? भक्ताच्या भक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वारंवार वारंवार जन्म घेतो. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत. तुकोबाराय म्हणतात, भाग्य तरी नोव्हे धनपुत्र दारा निकटवास बरा. कोणाचा? संतांचा. धन, पुत्र, बायको भाग्य आहे का? नाही हो, नश्वर गोष्टी आहेत ह्या, कधीतरी नष्ट होऊन जाणार आहे. परंतु संतांचा सहवास हा कधीच नष्ट होत नाही. आपल्या आयुष्याला तारणारा हा संतांचा सहवास आहे. आपण श्रोते हो, भारत भूमीमध्ये राहतो. भारत या शब्दांची संतांनी फार सुंदर व्याख्या केली आहे. भा म्हणजे भक्ती, भा म्हणजे तेज, ओज, आणि रत म्हणजे रममाण होणे. ज्या देशातील लोक भक्तीच्या तेजामध्ये रममाण असतात तो भारतीय, तोच खरा भारतीय होय. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत. किती भाग्यवान आहोत. आणि त्याच्याही पेक्षा भाग्यवान म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र ही कोणाची भूमी आहे? संतांची भूमी आहे. आणि त्याही पेक्षा भाग्यवान काय? आपण कोणाजवळ राहतो? कोणाजवळ राहतो? शेगाव ग्रामाजवळ आपण राहतो. म्हणून आपण स्वतःला जरा जास्त भाग्यवान समजा. कारण संत गजानन आपल्या जवळच आहेत. मनामनामध्ये संत गजानन आहेत आपल्या. म्हटलेलं आहे, आर्याणां पुण्यभूमिर्वै भारतं वर्षमुच्यते यत्र साक्षात जन्मापि जन्म जग्राह वै हरी. अजन्म म्हणजे जन्म मरण रहित. मग भगवंत काय आहे? अवतार जे आहे परमेश्वर काय आहे? जन्म मरण रहित, वारंवार अवतार घेतात. भक्तांच्या भक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अक्षरशः हा भक्त त्याला खेचून आणतो. आहे ना उदाहरण आपल्या समोर? वैकुंठेचा देव आणि भूतळा, वैकुंठीचा देव आणि भूतळा, धन्य तो आगळा, धन्य तो आगळा, धन्य तो आगळा. पुंडलिक वैकुंठीचा देव आणि भूतळा, वैकुंठीचा देव आणि भूतळा.
पायाशी लोळण घेतलंय अशा अधिकाराचे भक्त म्हणजे कोण? संत नामदेव महाराज. आपल्या कीर्तनातून त्यांनी काय काय उपदेश केलेला आहे, जगताच्या कल्याणासाठीच आहे. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, बोलू बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल बोले, जेणे बोले विठ्ठल बोले. आपल्या कीर्तनामध्ये ज्यानं नाचायला लावलं, ज्यानं डोलायला लावलं, अशा अधिकाराचे भक्त होते बघा नामदेव महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, बोलू ऐसे बोल, बोलू बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल. समाजामध्ये ज्या काही आधिव्याधी होत्या, समाजामध्ये ज्या काही गैरसमजुतीच्या कल्पना होत्या अध्यात्माविषयीच्या, त्या समाजामध्ये त्या आधिव्याधीवर भगवत भक्तीचं औषध देऊन संतांनी समाजाचा हा भवरोग नाहीसा केलेला आहे. आणि अशाच संतांच्या मांदियाळीमध्ये आपल्या शेगाव ग्रामामध्ये गजानन महाराजांचा अवतार प्रकट झाला आणि शेगावचं भाग्य जणू फळाला आलेलं आहे. श्रोते हो, तुम्हाला सर्वांना माहित आहे, कारण आपण सर्व महाराजांचे भक्त आहोत. शेगावची पुण्याई, बंकटलालांची साधना आणि वराड प्रांताची उपासना, या सगळ्या गोष्टींनी गजानन महाराजांना अक्षरशः शेगावमध्ये खेचून आणलं आहे. सगळ्यांना माहित आहे. गजानन महाराजांच्या लीला अतिशय रसाळपणे गजानन विजय नावाच्या ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी लिहिलेले आहे. ते दासगणू महाराज म्हणतात, रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला, माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरिता, परित्याची तत्वता संगत नाही लागली, त्या माझ्या योजनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांनी योजना या समर्थे. रामचंद्र पाटलांच्या विनंतीची संधी साधून दासगणू महाराजांनी अतिशय रसाळपणे उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे त्या ओव्या गजानन विजय नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या. आणि श्रोते हो, त्या तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवण्याचं फार मोठं काम दासगणू महाराजांनी केलेलं आहे. आणि ही सुद्धा योजना वरच्यांचीच असेल ना, परमेश्वराचीच ही योजना आहे. पण काय असतं, कोणताही संत म्हटला की त्याच्याविषयी असणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात घटनांविषयी जाणून घेण्याचं एक आस्थेवाईक कुतूहल आपल्या मनामध्ये असतं, भक्तांमध्ये असतं. आणि ते जर त्याचं आराध्य दैवत असेल तर मग तर काही प्रश्नच नाही. त्या कुतूहलाला एक भरजरी किनार भेटते आणि त्या किनारीवरून हा भक्त संतांविषयी, संतांच्या साधनेविषयी जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आणि गजानन महाराजांचं सुद्धा असंच झालं. श्रोते हो, शेगावामध्ये प्रकट झाल्यानंतर त्यांच्याकडून होणारे जे दिव्य चमत्कार होते, जे अलौकिक साक्षात्कार होते, त्याचे ज्यांना ज्यांना अनुभव आले, अनेकांना अनुभव आले आणि त्यानंतर ते शेगावकरांच्या गळ्यातला पाईकच बनले. काय घटना होती?
होता शक 1800 होता शक 1800 माघाची वद्य सप्तमी होती एकाकी माथ्यानी एकाकी माथ्यानी शेगावी प्रगट झाली मूर्ती राम राम हरे हरे राम 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 महाराजांच्या लोकोत्तर कार्यांचा ज्यांना ज्यांना अनुभव आला, ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला, त्यांच्या त्यांच्या अनुभवातून शेगाव मधलं चरित्र लिहिलं गेलं. त्यांच्या त्यांच्या कथनामधून त्या त्या अनुभव ते लिहिल्या गेले. शके 1805 म्हणजे इसवी सन 1878 माघ वद्य सप्तमी, दुपारचं रणरणत ऊन, ती माध्यान्ह शेगावकरांसाठी एक सुवर्ण कलश घेऊन आलेली ती माध्यान्ह होती. आता शेगाव गाव कसं होतं, आता कसं आहे, पूर्वी कसं आहे, हे काही सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नव्हती, आवश्यकता नाही आहे. परंतु अतिशय सामान्य अशा गावाला असामान्य करण्यासाठी महाराजांनी आपली कर्मभूमी म्हणून शेगाव गावाचीच निवड केली. प्रसंग असा होता, देवीदास पंत म्हणून एक व्यापारी होते. त्यांच्याकडे मुलाची ऋतुशांती होती. सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं. तेव्हा असंच होतं बरं का, अगदी ना बोलवायची गरजच नव्हती. कोणाहीकडे काही जेवण असले की सगळेजण जायचे. आता तसं नाही आहे, मानपान पाहिजे, मानपान पाहिजे. परंतु आता असं आहे, कथेला येतील 150 लोक आणि जेवणाला येतील 1500 लोक, असं आहे. त्याला मानपान नको. तेव्हा पण असाच मानपान नव्हता लागत कोणाला. जेवणं झाली, पत्रावळी समोरच टाकल्या. तेव्हा काही स्वच्छता अभियान नव्हतं, कारण सर्वांची मनं इतकी स्वच्छ होती. समोर पत्रावळी टाकल्या आणि दुपारची उन्हाची वेळ, आणि त्या पत्रावळीवर एक अनोळखी इसम ती शीत वेचून खात होतं. आता हे चित्र आता दुर्मिळ आहे, परंतु आपण पाहिलं नाही, अशातला काही भाग नाही. पाहिलेलं आहे आपण असं चित्र. आता दुर्मिळ आहे चित्र, कारण पत्रावळ्या काही दिसत नाही, आजकाल बफे असतो. एक इसम, आणि परंतु ती जी व्यक्ती होती त्या व्यक्तीची बसण्याची पद्धत, शीत वेचून खाण्याची पद्धत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील तो भाव आणि त्यांची ती यौगिक दृष्टी, त्याच गावातील बंकटलाल नावाचे व्यापारी निरखून पाहत होते. आणि त्यांच्या लक्षात आलं की हे प्रकरण काही वेगळं आहे. हा काही भिकारी नाही आहे, वर वर दिसणारा जरी असला तरी हे ते नाही आहे. कारण सतत बंकटलाल त्यांच्याकडे बघत होते आणि चेहऱ्यावरचे ते त्यांचे आत्मतृप्त भाव, एक एक शीत खाताना तर तृप्त भाव ते निहाळत होते. आणि सतत त्यांना वाटत होतं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. आणि म्हणून आपला मित्र दामोदर त्याला म्हणाले की चल, काहीतरी वेगळं आहे, आपण त्यांना विचारूया. म्हणून बंकटलाल आणि दामोदर पंत त्यांच्या जवळ गेले. या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना. दृष्टी वर केली आणि बंकटांची आणि महाराजांची जेव्हा नजरानजर झाली तेव्हा बंकटाची परिस्थिती काय झाली. बंकटाला कळेना. बंकटाला वाटलं की माझ्या अंगातलं चैतन्यच उडून गेलेलं आहे, हरवून गेलेलं आहे चैतन्य. बंकटाला काही कळेना. मी काय सांगू, कोणाला सांगू, काहीच कळत नव्हतं. अशी परिस्थिती झाली होती.
सांगू कशी कळेना कळ आतल्या जीवाची. काही कोणाला सांगावं वाटत नव्हतं. आणि महाराज पुन्हा दिसावे तर काय, महाराज तर एका क्षणामध्ये वाऱ्याच्या वेगासारखे कुठेतरी निघून गेले होते. बंकट मात्र अतिशय अस्वस्थ, अतिशय व्याकुळ झालेला होता, कासावीस झाला होता, त्याला कळेना. परंतु बंकटाची साधना मात्र फार लवकर फळाला येणार होती. श्रोते हो, काय झालं की शेगावमध्ये शंकरांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये 27/2/1878 विजया एकादशीचा तो दिवस, 3 दिवस टाकळीच्या गोविंदबुवांचं कीर्तन होणार होतं. आणि हे कीर्तन शेगावकरांसाठी पर्वणीच होती. गोविंदबुवांचं कीर्तन म्हणजे पूर्ण शेगाव आणि शेगावच्या आजूबाजूचे सगळे लोक त्या कीर्तनाला येत होते. परंतु बंकटाची अवस्था मात्र अतिशय व्याकुळ आणि कासावीस झाला होता. बंकट की महाराज मला कधी भेटतील, मला कडे बघितलं आणि बंकटाचं चैतन्य हरून गेल्यासारखा बंकट वागायला लागला. म्हणून त्यांनी विचार केला की कीर्तनात तरी जाऊन बसावं. म्हणून त्यांनी आपला मित्र पितांबर शिंपी याला घेऊन तो मंदिरात जाण्यासाठी निघाला. आणि जाता जाता घडलेली हकीकत पितांबराला सांगू लागला. तोही बंकटासारखाच भाविक होता. बहुतेक तेव्हाचे लोक भाविकच होते म्हणा, आताच्या सारखे नव्हते. तोही ऐकून राहिला मस्त आणि जाऊन राहिले. शंकराच्या मंदिराच्या पायऱ्या चढता चढता अचानक एक विदेही, आपल्या निजानंदात तल्लीन झालेली एक मूर्ती, तीच मूर्ती महाराजांची बंकटाच्या नजरेस पडली. आणि मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून गेले, दोघे जण धावून. कशाचं कीर्तन आणि कशाचं काय, दोघेही महाराजांच्या पायाशी त्यांनी लोटांगण घातलं. परंतु त्या दिवशी महाराज आत्मभान विसरलेले नव्हते, देहभानावर होते. आणि त्यांनी त्याला म्हटलं की जा, कशाला आले इथे, कीर्तन ऐकायला जा. आता महाराजांचाच आदेश, त्याच्यामुळे दोघेही कीर्तन ऐकायला जाऊन बसले. इकडे कीर्तनकार बुवांनी निरूपणाचा अभंग, मंगलाचरण झालं. निरूपणाचा अभंग सुरू करण्यापूर्वी सूत्रश्लोक म्हणायला सुरुवात केली. एकादश स्कंधातील हंसगीतेमधील हा सूत्रश्लोक होता. अध्यात्मांतरं बाह्यो अनावृत्त सर्वदेहिनां सर्वदेहिनां अहमात्मा. इथपर्यंत कीर्तनकार बुवा आले आणि बाहेरून एक घनगंभीर स्वर त्यांच्या कानावर पडला. यथा भूतानि भूतेषु अनावृत्त सर्वदेहिनां. सद्गुरुनाथ महाराज की जय. तो घनगंभीर आवाज, ते व्युत्पन्न उच्चार आणि म्हणण्याची शैली, श्रोते हो, भगवंत जसे उद्धवाला उपदेश करताना बोलतात ना, तशी त्यांची शैली होती. कीर्तनकार बुवा अतिशय रोमांचित झाले. त्यांना कळेना, कारण आजपर्यंत असा अनुभव कधीच आला नाही, कधीच असा अनुभव आला नाही. आणि येणार तरी कसा, श्रोते हो, कारण ग्रंथ तेवढे उपलब्ध नव्हती, ग्रंथाची उपलब्धता नव्हती आणि घरोघरी ग्रंथ काही पोचले नव्हते. त्याच्यामुळे व्यासंग काही तेवढा नव्हता. त्यामुळे कीर्तनकार बुवा एकदम, त्यांना कळेना काय झालं. बाहेर येऊन बघतात तर एक विदेही मूर्ती त्यांच्या दृष्टीस पडली. आणि त्यांना समजून गेलं की आपल्या कीर्तन सेवेची फलश्रुती झाली आहे. कीर्तन सेवेची फलश्रुती होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आणि गेले बुवा, म्हणाले चला आत चला. त्यांना आतमध्ये येण्याची विनंती करू लागले. बघा श्रोता, असा आत्मानुभवी श्रोता 10,000च्या बरोबरीचा असतो बरं का. एवढा मोठा श्रोता आणि श्रोत्याला ओळखणारा वक्ता सुद्धा. इथे दोघेही सारखेच म्हटलेलंच आहे, वक्ता 10 सहस्रेषु श्रोता भवति मानव.
श्रोता, उत्तम श्रोता असणं हे सुद्धा पुण्यकर्म आहे बरं का. म्हणजे श्रोता खूप श्रोते असतात, गर्दी असते. गर्दी नको, दर्दी हवे असं म्हणतो ना आपण, रसिक हवे. 10 श्रोते असले तरी चालतात, परंतु ते श्रोते हवे, उत्तम ऐकणारे श्रोते हवे. आणि महाराजांना ओळखलं, कीर्तनकार बुवांनी ओळखलं महाराजांना.